हॅलो फ्रेंड्स, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आपण पेपर दिला असेल तर सर्वांच्या मनात असलेला एक प्रश्न तो म्हणजे कट ऑफ किती लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण बघणार आहोत. कट ऑफ कसा काढायचा आणि किती असेल. तर लक्षात घ्या, परीक्षेत एकूण अर्ज किती आले तर ते अर्ज आले आहेत 35,000. पेपर ॲक्च्युअल किती विद्यार्थ्यांनी दिला तर हा अंदाज आहे. 15 ते 20,000 विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी पेपर दिला असेल. मागील जो कट ऑफ होता तो होता अंदाजे 45 मार्कांचा कट ऑफ होता. यावर्षी एकूण जागा आहेत तुमच्या 356 जागा. मुलाखत किती होईल तर एकाच 3 प्रमाणात मुलाखत होणार आहे. त्यामुळे मुलाखत होईल 356 गुणिले 3, 1068 उमेदवारांची या ठिकाणी मुलाखत होणार आहे. तर यावर्षीचा जो अंदाजित कट ऑफ आहे तो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी मी कट ऑफ तर सांगणारच आहे. त्यासोबत लक्षात घ्या, आपण जर ठाणे DCC बँकेकरता जर फॉर्म भरला असेल किंवा सांगली DCC बँकेकरता तर लक्षात घ्या, पुणे जिल्हा बँकेसाठी आपल्या विद्यार्थ्यांनी मटेरियल विकत घेतलं होतं ज्यामध्ये 19,000 प्रश्न होते. सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आपण प्रोव्हाइड केल्या आहेत 300+. यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे? सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, कृषीविषयक ज्ञान व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक, अंकगणित बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र आणि मागील प्रश्नपत्रिका फक्त 499 रुपयामध्ये भेटेल. जर आपल्याला हा पॅकेज नको असेल, परीक्षेसाठी महत्त्वाचे असे 2,000 प्रश्न आणि 61 ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 250 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा किंवा आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये तुम्हाला DCC बँकेचे पाठीमागील प्रश्नपत्रिका, कृषीविषयक ज्ञान आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान प्रश्न, बँकिंग अवेअरनेस व सहकार वरील सर्व टॉपिक, चालू घडामोडी आणि 2 मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. 90 प्रश्नांच्या 2 मॉक टेस्ट देखील या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहोत. तर नक्की परचेस करा. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही मला 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. तर जो कट ऑफ असणार आहे तो कट ऑफ असणार आहे 50 ते 55 मार्क. ज्यांना यापेक्षा जास्त मार्क पडत आहेत किंवा याच्या जवळपास मार्क पडत आहेत तर त्यांनी तयारीला या ठिकाणी लागायचं आहे. तुमची मुलाखत होणार आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुलाखतीला सामोरं जायचं आहे. मुलाखतीमध्ये 5 मार्क हे तर तुमच्या जो तुमचा एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे त्यावरच आहे. म्हणजे थोडक्यात मुलाखत ही फक्त 5 गुणांसाठी तुमची होणार आहे. ज्यांना चांगले मार्क पडले असेल त्यांचं अभिनंदन. आजच्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.